15 ऑगस्टला तुम्हाला गावाकडे काही बोलायचं आहे, त्याच्या अगोदर काय बोलायचं नाही 15 ऑगस्टमध्ये हे सांगतो. 15 ऑगस्टच्या भाषणात गावातील हेवे देवे कधीच मांडायचे नाही. 15 ऑगस्टचं भाषण तुम्ही जास्त वेळ पण करायचं नाही, कारण तिथं बऱ्याच लोकांना संधी द्यायची आहे. 15 ऑगस्टच्या भाषणात तुमच्या राजकीय प्रवासातलं काहीही बोलायचं नाही. 15 ऑगस्टला तुमच्या राजकीय नेत्यांबद्दल काही बोलायचं नाही. तुम्हाला सवय असते कुठे बी गेलं की माझ्या पक्षाच्या वतीनं आमच्या नेत्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो. तिथं नाही. तुमचा पक्ष, तुमचा नेता 15 ऑगस्टच्या भाषणात येऊ द्यायचा नाही. नाहीतर मग तुम्ही ट्रोल व्हाल म्हणजे त्याचा विपरीत परिणाम होईल मग लोकांवर. भाषण हे असं शस्त्र आहे, ते दुधारी शस्त्र आहे. कधी कधी समोरच्यावरही चालतं आणि कधी कधी स्वतःवरही चालतं. दुधारी म्हणजे त्याला दोन बाजूनं धार आहे. म्हणून येणाऱ्या 15 ऑगस्टच्या भाषणात आपल्याकडून या गोष्टी होणार नाहीत. या गोष्टी होणार नाहीत म्हणण्यापेक्षा राजकीय नेता, राजकीय प्रवास, राजकीय काही बोलणं, गावातले हेवे दावे, तालुक्यातले हेवे देवे, राजकारणातले काही हेवे द्यावे, हे सगळे बाजूला ठेवायचे. हे मनात आणायचेच नाही. म्हणजे त्याचं चिंतनच करायचं नाही. चिंतन नाही केलं तर ते डोक्यात येणारच नाही. मग ते भाषण ज्यावेळी तुम्ही करणार आहेत, तुम्ही हे बघा, तुम्ही तुमच्या भाषणात काय बोललात यापेक्षा काय चुकलात याचं निरीक्षण करणारे बरेच लोक आहेत. तुमच्यावर टपूनच आहेत ते लोक. काय चुकतोय बघू आणि त्याच्यावर टिप्पणी करणारे बरेच लोक आहेत. म्हणून तुमच्या ज्यावेळी तुम्ही भाषणं करत असता त्याच्यामध्ये तुमच्या विरोधकाला काही मिळेल असं भांडवल कधीच द्यायचं नाही. राजकारणातला खरा वक्ता कोण असतो माहिती आहे का? जो विरोधकाला काही मुद्दाच देत नाही, तो राजकारणातला खरा वक्ता. मीडियाला काही उचलूच देत नाही प्रकरण, तो राजकारणातला खरा कसलेला वक्ता. विरोधकाला भांडवल न देणं आणि विरोधकाला भांडवल न देता आपलं भाषण चांगलं करणं हे कसं आहे राजकारणातलं? राजकारणातला वक्ता हा विनोदी असावा असं अजिबात नाही. राजकारणातला वक्ता हा अंगावर शहारे येणारच त्याचं भाषण असावं असं अजिबात नाही. राजकारणातला खरा वक्ता तो ज्याच्या भाषणानं मतामध्ये फरक पडतो, मतात रूपांतर होतो. मत परिवर्तन करणारा वक्ता हा राजकारणातला खरा वक्ता. ज्याचं भाषण झालं की त्याचं रूपांतर मतात होतं, हा राजकारणातला खरा वक्ता. जो 15 ऑगस्टला गेला तर 15 ऑगस्टबद्दलच बोलणार, थोडं बोलणार पण विषांतर होऊ देणार नाही. 26 जानेवारीला गेला तर 26 जानेवारीच्या बद्दलच बोलणार, बाकीचं काही बोलणार नाही, तो गटणार नाही कुठं. आता 3 दिवस तुम्ही आलात ना, हे 3 दिवस तुम्ही खऱ्या अर्थानं स्वतःला दिले. आजपर्यंत जो वेळ दिला तो स्वतःसाठी नव्हता. आपल्याला वाटतं बरं का कधी कधी महेश भाऊ की मी स्वतःसाठी जगतोय, पण तो भास असतो. आपल्याला वाटतं हे सगळं आपण स्वतःसाठीच करतोय, पण खरं सांगू का, बहुतांश वेळा आपण त्या भ्रमात राहूनच जगतोय. सगळंच जगणं स्वतःसाठी नसतं. माणूस नकळतच दुसऱ्यासाठी जगतोय. हा फोन आहे, काय लाखभर रुपयाचा असेल ना, 80, 90, 50 हजाराचा प्रत्येकाकडं. कोणाकडं 50 हजाराचा आहे, कोणाकडं लाखाचा आहे, कोणाकडं 1.5-2 लाखाचा आहे. तो आनंदानं घेतो आणि तो म्हणतो हा फोन माझा आहे. आणि काही वेळापुरता त्याला त्याचा आनंद आहे, पण तो 1,00,000-2 लाखाचा फोन तो घेतो आणि त्या 1,00,000-2 लाखाच्या फोनवर त्याला गावाकडून फोन येतो. गावाकडं कधी यायला तालुक्यावरनं, तो सांगतोय येणार आहे मी आज 8 वाजेपर्यंत येतो घरी. काही नाही, येताना तेवढी तापीची गोळी घेऊन या. कोण सांगतोय? गावातला माणूस. फोन कुणाचा आहे? याचा. काम कुणाचं करतोय? त्या गावातल्या माणसाचं. त्या तुमच्या 1.5 लाखाच्या फोनवर त्याचं बी काम झालं बरं का.
त्या तुमच्या 2 लाखाच्या मोबाईलवर त्याचं पण काम झालं बरं का. तुम्हाला वाटतं माझंच काम आहे. तुमची जी गाडी आहे ती 7 सीटर आहे. आपल्याला वाटतं ही 7 सीटर गाडी मी मुद्दाम माझ्या फॅमिलीला घेऊन जाण्यासाठी घेतली आहे, पण नकळत कोणीतरी त्या तुमच्या 7 सीटरचा उपयोग करतो. म्हणजे तसं तर तुम्हाला 5 सीटर गाडी बाद झाली, पण आपण घेताना कोणती घेतो? जरा मोठी पण पाहिजे ना. का? 4-2 लोक बसले पाहिजे. जे 4-2 लोक गाडीत बसले पाहिजे असा आपण विचार करतो. ते 4-2 लोक तुमच्या गाडीचा हप्ता थकल्यावर कधीच पैसे देत नाहीत. ज्या 4-2 लोकांना बसण्यासाठी मोठी गाडी घेतली, त्या गाडीचा हप्ता जर थकला तर ते 4-2 लोक कधीच हप्ता भरू लागत नाहीत. मी नेहमी सांगतो, आपण घर बांधतो आणि त्या घरामध्ये गेस्ट रूम बांधतो. कुणासाठी असते ती गेस्ट रूम? पाहुण्यांसाठी. मग रूम बांधताना पैसे कमी पडले तर पाहुण्याला फोन लावा बरं, तुमच्यासाठी रूम बांधतोय, जरा पैसे द्या. ज्या गेस्टसाठी, ज्या पाहुण्यासाठी रूम बांधतोय, पैसे जर कमी पडले तर पाहुण्याला मागून बघा, पाहुणे देणार नाहीत. मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, आपण नकळत दुसऱ्यासाठी जगतोय, पण जो आत्ता वेळ दिला ना तुम्ही आत्ता, तो स्वतःसाठीच आहे. सकाळी व्यायामासाठी दिलेला वेळ हा केवळ तुमच्यासाठी असतो. म्हणून सकाळचा वेळ खूप महत्त्वाचा आहे. जो काही तुम्ही अर्धा तास 1 तास देता ना, तोच खऱ्या अर्थानं तुम्ही स्वतःला दिलेला वेळ आहे. बाकी सगळा वेळ तुम्ही जगाला देत राहताय. वाटतं आपल्याला जगतोय आपण आपल्यासाठी, आपण भ्रमात आहे. आणि तुमच्या वक्तृत्वाला दिलेला वेळ हा तुमच्यासाठीच आहे. तुम्ही चिंतनाला दिलेला वेळ, मनन करण्यासाठी दिलेला वेळ हा तुमच्यासाठीच आहे, तो इतरांसाठी नाही, तो तुमच्यासाठी आहे. म्हणून जे 3 दिवस तुम्ही इथं स्वतःसाठी देताय ना, ते खास तुमच्यासाठी द्यायला लागलात. ते कुणासाठी नाही आहेत, ते स्वतःसाठीच आहेत. आणि माणूस असं जगणं काही कामाचं नाही हो. हे बघा, किती दिवस जगताय यापेक्षा कसं जगताय ते महत्त्वाचं आहे. किती दिवस राजकारण केलं त्यापेक्षा किती दिवस केलं, किती जगलात यापेक्षा तुम्ही पडद्यावर किती जगलात ते महत्त्वाचं आहे. आणि आजकालचं जग हे पडद्यावर जगणाराचं जग आहे. तुम्ही पडद्यावर पाहिजेत. आणि पडद्यावर कोण माणूस असतो? जो बोलतो तो माणूस पडद्यावर आहे, जो बोलत नाही तो माणूस पडद्यामागे आहे बरं का. जो बोलतोय ना तो माणूस पडद्यावर आहे, आणि जो माणूस बोलत नाही तो माणूस पडद्यामागे आहे. तुम्ही पडद्यावरचे कलाकार आहे का पडद्यामागचे कलाकार आहे? स्वतःला विचारा. जर तुम्ही चांगलं भाषण करत असाल ना, तर तुम्ही पडद्यावरचे कलाकार आहेत.